लोकशाही टिकवण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांचे प्रतिपादन. नशिराबादला पार पडला महाविकास आघाडीचा मेळावा. जळगाव. मागील 10 वर्षात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. कशा भूलथापांना आपण बळी पडलो हे आता लोकांना समजतंय आणि म्हणूनच लोकशाही वाचवण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार दिनांक 26 रोजी पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, माजी सरपंच तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी देशमुख, राष्ट्रवादीचे बरकत अली, रमेश पाटील, बंडूदादा रत्नपारखी, रमेश चव्हाण, मनोज चौधरी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष उन्मेष पाटील यांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. करण पाटील पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेसने RTI सारखे कायदे आणून सर्वसामान्यांचे हात बळकट केले. सर्वसामान्य माणसांचे हात बळकट करण्यासाठी आणि खरी लोकशाही टिकवण्यासाठी केलेले एक तरी उदाहरण भाजपच्या नेत्यांनी दाखवावे की हा निर्णय आम्ही घेतला. यांना विकासाशी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही. आज शेतकऱ्याची काय वाताहत आहे, परिस्थिती काय आहे, यांच्या ताब्यात जिल्हा दूध संघ दिला. मात्र आता दूध उत्पादकांची काय परिस्थिती आहे असा प्रश्न उपस्थित करून येत्या 13 तारखेला उन्हाचा विचार न करता जास्तीत जास्त असंख्येने घराच्या बाहेर पडून मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करायचे, असे आवाहन त्यांनी केले. तरुण बेरोजगार शेतकरी उद्ध्वस्त. गुलाबराव देवकर. मेळाव्यात बोलताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की भाजप काँग्रेसला 70 वर्षाचा हिशोब मागते. त्यांनी 70 वर्षात काय केलं त्यापेक्षा तुम्ही 10 वर्षात काय केलं याचा हिशोब द्या. 10 वर्षात देशाची काय प्रगती झाली हे जनतेला समजले आहे. काही वर्षापूर्वी कापसाला 7,000चा भाव मिळावा म्हणून उपोषण आंदोलन करण्यात आले. आता तर तुमचं सरकार आहे, द्या कापसाला भाव असे आवाहन करून रोजगार नसल्याचे तरुण उद्ध्वस्त. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केला. ही निवडणूक बदलाची निवडणूक असून आपल्या मतदारसंघातून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे